आज दुपारी निवडणूक आयोग महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा करेल विधानसभेच्या. किंबहुना हा व्हिडिओ प्रसारित होत असताना तशी घोषणा झाली देखील असेल. पण या निवडणुकांच्या आड नेमकं काय शिस्त आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. सकाळीच सरकारच्या वतीनं राज्यपालांकडून नामनिर्देशित करून घेतलेल्या विधान परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला. गेले द्यायचे राहून अशा अनेकांना ही विधान परिषदेची लॉटरी लागलेली आहे. मुद्दाम सगळी नावं घेत नाही, पण राष्ट्रवादीच्या एका मुस्लिम नेत्याचं नाव त्यातल्या त्यात खटकणारं वाटतंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देखील ते पटलेलं नाही आहे. आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम नक्कीच दिसतील अशा चर्चा सांगली मिरज भागात कालपासून रंगत आहेत. हिंदुत्ववादी आमदार असलेल्या मतदारसंघात महायुतीच्या नावाखाली मुस्लिमांना बळ मिळायला लागलं तर याच भागात मागच्या काही वर्षांपासून जो लव जिहादचा खेळ सुरू आहे त्या विरोधात जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते लढत आहेत त्यांच्या बोकांडी कोणीतरी बसणार आहे ही कल्पनाच किती लाजिरवाणी आहे. असो, या नव्या विधान परिषद सदस्यांच्या यादीतले अनेक चेहरे हे बुचकळ्यात पाडणारेच आहेत. काहींना त्यांच्या लॉयल्टीची लॉटरी लागली आहे, तर काही त्रस्त संबंधांना शांत केलं गेल्याचं दिसतंय. कुणाला मागच्या वेळेस डावललं गेलं होतं तर कुणाची भरपाई करून दिली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या जवळचं असणं हे सुद्धा या MLCच्या यादीत महत्त्वाचं ठरतं हे दिसून आलं आहे. या सगळ्या घटनेपेक्षा एक वेगळी घटना काल घडली. गुजरात्यांचा सतत द्वेष करणारे उद्धवजी काल हरकिसनदास नरोत्तमदास रिलायन्स या गुजराती मालकाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. गुजराती अंबानीच्या पोराच्या हळदीला ठाकरेंची पोरं नाचतात. एका गुजरातीच्या लग्नात हे यजमान बनून हिंडत असतात आणि जेव्हा आजारपणावर उपचार घ्यायचे असतात तेव्हाही याच गुजरातीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. एरवी मात्र गुजरातहून औरंगजेबाच्या फौजा आल्याची बोंब मारत बसतात. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवल्याची आवई उठवतात. पण स्वतःची महाराष्ट्र भक्ती सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा हे गुजरातसमोर नतमस्तक झालेले असतात. असो, उद्धवजी आजारी आहेत, त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी झाली आणि नेमक्या आज निवडणुका जाहीर झाल्यात. कदाचित विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या की मुंबईसह 26 महानगरपालिकांच्या निवडणुकाही जाहीर केल्या जातील. उद्धवजींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते निवडणुकांमध्ये कितपत सक्रिय असतील असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असेल. पण त्याहीपेक्षा जास्त महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झालेली. या चाळवाचाळवीमागचं एक वेगळं कारणही दिसतंय. काही दिवसांपासून महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असेल तर तो महिला मुख्यमंत्री असेल असं सांगितलं जात आहे. जर का महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर हा मुद्दा चर्चेत येऊ शकतो. हा भाग आलाईदा सगळा जरतरचा मामला आहे. पण हे खूळ कोणाच्या डोक्यात शिरलं, कोणाच्या डोक्यातून बाहेर आलं हे जर अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल की मातोश्रीवर 2019ला किचन कॅबिनेटच्या बैठकीत रश्मी वहिनींचं नाव ॲज अ CM म्हणून पुढे आलं होतं. उद्धवजींना आपल्या क्षमता ठाऊक असल्यानं त्यांनाही या नावाबाबत कोणताही आक्षेप नव्हता. पण हा विषय संजय राऊतांना मात्र जाम खटकलेला होता. त्यांनी सिल्वर ओकवर जाऊन आपला रोष व्यक्त केलाच होता. वर मलाच जर CM बनवता आलं तर बघा असा निरोपही त्यांनी पवारांच्या कानात सांगितला होता. नव्हे ते तर एकदा दुपारी ट्रायडेंटच्या त्या आलिशान सूटमध्ये बसून पवार साहेबांसोबत आपल्या मुख्यमंत्रीपदाचं फायनलच करून उठणार होते. इतक्यात झालं काय की खाली उद्धवजी आणि आदित्य ठाकरे आले आहेत असा निरोप सिक्युरिटीनं पवारांना दिला आणि राऊत तिथून मागच्या दारानं निसटले. हा प्रसंग मला वाटतं आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे, मीही तुम्हाला ऐकवलं आहे. तेव्हा नेमकं काय झालं होतं तर मातोश्रीवर वहिनींच्या नावावर एकमत झालं नाही. मग वहिनी सुपर CM बनून किचनमधूनच सगळं राज्यसकट हाकणार असं ठरलं. मदतीला किचन कॅबिनेटमधले वकील बाबू, मुच्छड भावोजी, बॅकरूम बॉईज असे असतील हे नक्की झालं. उद्धवजी हा निरोप पवारांना सांगायला निघाले, पण त्यांच्या आधी राऊत आपला पत्ता चालतोय का हे बघायला पवारांकडे पोचले होते. त्यांनी पवारांना आपला नकाराधिकार वापरण्याचाही सल्ला दिला होता. पण जेव्हा उद्धवजीत CM बनायला तयार झाले म्हटल्यावर प्रश्नच मिटला. पण मातोश्रीवर बसलेल्या सुपर CMच्या अस्तित्वाचा प्रभाव कोविड काळातल्या राज्यकारभारावर दिसला नाही. पण पाटणकर कुटुंबियांच्या उद्योगधंद्यात, जमीन खरेदी विक्रीच्या सौद्यात वाढ झाल्याचं आपण पाहिलं. उद्धवजींचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या देवस्थानाच्या जमिनीतला घोटाळा जो कुणाला माहीत देखील नव्हता तो सगळ्यात आधी उघड केला संजय राऊतांनी त्यांच्या त्या सो कॉल्ड महापत्रकार परिषदेत सेना भवनात. त्यांनी पाटणकरांचं नाव घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी किरीट सोमय्या त्या प्रकरणाच्या मागे लागले. संजय राऊत हे किती योजनाबद्ध रीतीनं ठाकरे कुटुंबियांच्या खच्चीकरणात गुंतले होते हे यातून स्पष्ट झालं होतं. एकंदर काय तर 2019ला जी राजकीय अनागोंदी माजली होती
त्यामुळं अनेकांना CM बनण्याची स्वप्न पडू लागली होती. रश्मी वहिनींचं स्वप्न हे तसं जुनंच आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात सुपर CM म्हणून जो गाठीशी अनुभव आहे, तो अनुभव हा रश्मी वहिनींचा प्लस पॉईंट आहे. त्यांना आता पुन्हा थेट CM बनण्याचे वेध लागलेले दिसत आहेत. रश्मी वहिनींचा CM पदाकडे जाणारा मार्ग मोकळा करत काँग्रेस त्या बदल्यात जास्तीची मलाईदार खाती मंत्रिमंडळातल्या आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहे. पण दुसरीकडे मात्र पवार साहेबांना त्यांच्या मुलीचं राजकीय स्थान बळकट करायचं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणून पाहिलं जाते. उद्यापासून तसा प्रचार सुरू देखील होईल उघडपणे. मग खरी लढाई ही महाविकास आघाडीतल्याच 2 महत्त्वाच्या पक्षांमध्ये जुंपू शकते. काँग्रेस यात आपला स्वार्थ साधून बाजूला सरायला तयार आहे. कारण केंद्रातून तसे आदेश येणार की मुख्यमंत्रीपदापेक्षा महत्त्वाची खाती घ्या आणि महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी त्या खात्यांचा वापर करा. राष्ट्रवादीसाठी ही लढाई निकराची असणार आहे. अजितदादांच्या गटानं डोकं वर काढलं तर वयोमानानुसार थकलेले पवार राजकीयदृष्ट्याही थकून जातील. कदाचित ही निवडणूक पवारांची शेवटची निवडणूक असेल जी ते ॲक्टिव्हली लढणार असतील. त्यांचा वावर, त्यांचा प्रभाव, करिश्मा आणि अनुभव हेच त्यांच्या कामाला येणार. कारण पवारांच्या भाषणांना गर्दी होत असली तरी ती प्रभावशाली होत नाही आहेत भाषणं. याचं कारण त्यांचं बोलणं, त्यांना स्पष्ट बोलता येत नाही आहे. फचा उच्चार सतत होत असतो आणि त्यामुळं ते नेमके काय बोलत आहेत हे समजून घ्यायला श्रोत्यांना कठीण जाते. म्हणून आजच्या घडीला महाविकास आघाडीकडे एकटे उद्धवजी सोडले तर स्टार प्रचारक असा नाहीच आहे. उद्धवजींच्या भाषणांमुळे जर प्रचारात रंगत येत असेल तर उभाटा सेनेला महायुती बाहेर काढणं किंवा त्यांना कमी लेखत त्यांच्याशी पंगा घेणं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अशक्य दिसतं आहे. अशात किचन कॅबिनेटकडून सेनेचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी नसतील तर आदित्यला नाही तर थेट रश्मी वहिनींना प्रोजेक्ट करणं सुरू झालं आहे. आणि त्यामुळं राजकीय पंडितांचे कान टवकारलेले आहेत. लाडकी बहीणसारखी योजना, महिला आणि लहानग्यांवर अत्याचार करणाऱ्यांना शासन करणारं सरकार, अशी एक प्रतिमा शिंदे फडणवीस सरकारची बनत असताना त्या महिला केंद्रित लाभस्थानांना धक्का देत महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं तर पुढचा मुख्यमंत्री हा थेट महिला मुख्यमंत्री का नसावा हे नरेटिव्ह सेट केलं जाऊ शकतं. पण या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या 2 नणंद भावजाईंमध्येच पुन्हा स्पर्धा रंगणार असं दिसतंय. सुप्रियाताईंकडून रश्मी वहिनींना काळशा देण्यासाठी निवडणुकीत त्यांना पाडण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आई नाहीतर लेक असा ऑप्शन म्हणजे रश्मी वहिनींच्या ऐवजी आदित्य. पण कदाचित आदित्यलाही पराभूत करण्यासाठी त्याच्या मतदारसंघात फिल्डिंग लावली जाऊ शकते. म्हणून सकाळीच सोशल मीडियावरच्या एका चर्चेतून ही शक्यता पुढे आली आहे की हे दोघेही कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवता बहुमत मिळालं समजा महाविकास आघाडीला, मग अचानक मागच्या दारांनी सभागृहात येतील आणि मग मुख्यमंत्री पदावर दावा ठोकतील. बघा मित्रो, घरचा करता पुरुष जर हतबल असेल ना तर त्याच्यामागे त्याचे जिवलग सत्तेसाठी साठमारी सुरू करतात. बिचाऱ्या उद्धवजींच्या आयुष्यात हा प्रसंग एकदा नव्हे तर 2दा आला आहे. मागे 12 नोव्हेंबर 2021ला ह्याच हरकिशनदास नरोत्तमदास रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उद्धवजी मानेवरच्या नाजूक शस्त्रक्रियेनंतर गलित गात्र अवस्थेत पडून होते. जे खाजवायचं कसं असा प्रश्न पडला होता. आणि एका बाजूला किचन कॅबिनेटसोबत रश्मी वहिनींच्या बैठका सुरू होत्या. तर आई आता मुख्यमंत्री बनणार म्हणून रागावलेले युवराज दावोसला बर्फ खेळायला निघून गेले होते थंड व्हायला. असो, विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी या सगळ्यांची उजळणी व्हायला हवी म्हणून ही सगळी चर्चा. कारण या सगळ्या गोष्टींवर, या मुद्द्यांवर आपण यापूर्वी बोललेलो आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पण एकंदरच तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं स्त्रियांना मदत करणारं, त्यांच्या सबलीकरणासाठी योजना राबवणारं शिंदे फडणवीस सरकार असताना नव्यानं महिला मुख्यमंत्र्याची गरज आहे का? निवडणुकांच्या घोषणांच्या तोंडावर महिला मुख्यमंत्र्याबाबत चर्चा आणि त्यातून रंगणारी भाऊबंदकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.